नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PCMC फायरमॅन भरती म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमॅन पदाच्या जे काही 150 जागा भरल्या आहेत, ज्या 150 जागांसाठी जे काही जागा निघाल्या व त्यासाठी लागणारे जे काही कागदपत्रे आहेत, क्वालिफिकेशन आहे, इथे आपण पाहू शकतो की पदाचे नाव अग्निशमक विमोचक फायरमॅन रेस्क्यूअर. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण व 6 महिने म्हणजे 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पाहिजे आणि MSCIT कंपल्सरी. शारीरिक पात्रतेचा विचार केला तर उंची 165, पुरुषासाठी 165, स्त्रियांसाठी 162, छाती 81.05 फुगून, वजन 50 kgच्या आतमध्ये पाहिजे. वयाची अट 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे, 5 वर्षे सूट मागास वर्गीयांसाठी. नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड असेल. मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी लागेल. देन इथे ऑनलाईन शेवट म्हणजेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ही 17 मे आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की ऑनलाईन फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला इथे एक नोटिफिकेशन वाचून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. इथे आपण पाहू शकतो की कास्ट वाईज, कॅटेगरी वाईज त्यांच्या जागा इथे डिवायडेड केल्या आहेत की म्हणजे आपल्या पोस्टसाठी किती जागा आहेत, काय आहेत. त्यानंतर आपल्याला यासाठी कागदपत्रे काय काय लागतील भरण्यासाठी, ह्याची जी काही प्रोसिजर आहे ऑनलाईन करण्याची ती कशा पद्धतीने असणार आहे, आपला डॉक्युमेंट काय काय रिक्वायरमेंट लागणार आहे, आपण लागल्यानंतर आपल्याला आपलं वजन, आपली हाईट, पुन्हा रनिंग वगैरे किती, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कुठे स्किप न करता. तर मित्रांनो, आपण अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करणे, कारण संपूर्ण आपण जर PDF वाचत बसलो तर आपला खूप वेळ लागेल मित्रांनो. तर अशा प्रकारे काही एक इंटरफेस आपल्यासमोर दिसेल. तर इथे एवढ्या जागा निघाल्या आहेत मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो. तर आपल्याला ज्या जागेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ती जागा इथे स्क्रोल डाऊन करून 1 नंबरला आहे. इथे आपण पाहू शकतो की जाहिरात क्रमांक 670 अग्निशमन विमोचक व फायरमॅन रेस्क्यूअर या पदासाठी. तर यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला एक लिंक दिली आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हे डायरेक्ट आपल्याला रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवर घेऊन जाईल. तर इथे रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करा. रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फॉर्म फिलअप करण्यासाठी ओपन होऊन जाईल. तर इथे असा पॉपअप येईल. आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला कॅन्डिडेट फर्स्ट नेम, कॅन्डिडेट मिडल नेम आणि कॅन्डिडेट लास्ट नेम इथे आपल्याला आपल्या मार्कशीटवर जसं आहे तसं टाईप करून घ्यायचं आहे. तर मी इथे पटापट इथे टाईप करून घेतो मित्रांनो आणि लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. इथे नावात काय बदल असेल तर यस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर इथे जन्म ठिकाण, डेट ऑफ बर्थ टाका. जी काय आपली डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ टाईप करून घ्या. इथे माझी डेट ऑफ बर्थ टाईप करून घेतो, म्हणजे टाकून घेतो. देन इथे जेंडर म्हणजे आपला लिंग सिलेक्ट करा, मेल फिमेल. मित्रांनो, इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर हा 2 वेळेस टाकायचा आहे, म्हणजेच कन्फर्मेशनसाठी परत एकदा टाकायचा आहे आपला नंबर इथे. तर मी माझा मोबाईल नंबर इथे थोडंसं हाईड करून ठेवला मित्रांनो, कारण पर्सनल डिटेल्स आपण कुठल्यासोबत शेअर नाही करू शकत. अल्टरनेट नंबर असला तर टाका, अन्यथा सोडून दिला तरी चालेल. इथे जीमेल ID आहे. इथे तुमची रजिस्टर ईमेल ID टाईप करून घ्या 2 वेळेस. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन सीट नंबर म्हणजे जो काय आपला 10वीच्या मार्कशीटवर जो काही सीट नंबर असतो तो सीट नंबर इथे आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. इथे मी लाईव्ह प्रोसेस तुम्हाला करून दाखवली आहे मित्रांनो. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. आणि आपण ज्या महिन्यात ज्या वर्षात पास झालो आहे तो वर्ष आणि मंथ इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपल्या सनदच्या साईडला एकदम लेफ्ट साईडला कोपऱ्यामध्ये असते मित्रांनो सनदवर. तर इथे आय ॲग्री, मी सहमत आहे, इथे डिक्लेरेशनवर क्लिक करून इथे कॅप्चा कोड टाका आणि जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर आपण जो नंबर टाईप केलेला आहे त्या नंबरवरती आपल्याला एक OTP येऊन जाईल मित्रांनो. तर ती OTP कशी येणार त्यासाठी आपला परत एकदा कॅप्चा कोड टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येऊन जाईल. तर तो OTP इथे आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. तर इथे आपण OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली दाखवल
आणि रिव्हेरीफाय म्हणजे मित्रांनो तुम्ही जेवढी माहिती भरली आहे ती टोटल माहिती पुन्हा येईल आपल्याला. तर इथे आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायची आहे आणि जे काही डबे दिले आहेत आपल्याला त्या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला जर माहिती क्लिअर असेल किंवा ओके असेल त्या डब्यात टिक करून सबमिट या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून घ्या आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. तर या अशा पद्धतीने मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेलं आहे. इथे आपल्याला एक नंबर मिळेल रजिस्ट्रेशन नंबर. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला एक पॉपअप येईल. तर आपल्याला गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. तर मी A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह करून दाखवलेली आहे. तर इथे क्लोज या पॉपअप असा क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून इथे अप्लाय पोस्ट फायरमन, देन इथे वरची माहिती ऑटोमॅटिक फिल झालेली दिसेल. इथे मॅरिटल स्टेटस टाका. इथे जी काही माहिती विचारली आपली जी काही पर्सनल डिटेल्स विचारली आहे मित्रांनो, नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव वगैरे सर्व, नॅशनॅलिटी इंडियन, देन आर यू महाराष्ट्रीयन, यस तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, हो. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच इथे डेट टाका. मित्रांनो खालील कोपऱ्यामध्ये आपल्या आदिवासीवर आपली डेट राहील. त्यानंतर इथे आपला सर्टिफिकेट नंबर मित्रांनो इथे थोडंसं चुकलेलं आहे आपलं. इथे आपण पाहू शकतो की इथे आपल्याला वर जो प्राधिकरण म्हणजेच कोणी आपल्याला दिलेलं आहे सर्टिफिकेट, तर तहसीलदाराने आपल्याला ते सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे. आणि इथे खाली अनुक्रमांक द्यायचा आहे आपल्याला, जो काय आपला 11 डिजिटचा अनुक्रमांक असतो तो अनुक्रमांक इथे टाईप करून घ्यायचा आहे. देन इथे आपल्याला आपली कॅटेगरी निवडायची आहे. तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहे, तर मी इथे ओपन या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतो. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथे फॉर्म भरून मित्रांनो SC ST अशा कुठल्याही कास्टमध्ये जर भरत असाल तर तुम्हाला कास्ट आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. इथे आपली हाईट, छाती आणि वेट टाईप करून घ्या. देन एनी आयडेंटिफिकेशन, नो मार्क. त्यानंतर या 5 पैकी आपल्याला एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. इथे आपण वाचू शकतो की कुठलाही एक डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे. तर मी इथे पॅन नंबर टाईप करून घेतो आणि ॲज पर पॅनवर जसं नाव आहे तसं नाव इथे टाईप करून घ्या. देन खालील चारही ऑप्शन नो करून टाका, कारण आवश्यकता नाही मित्रांनो, एका डॉक्युमेंटची आपल्याला आवश्यकता आहे. तर इथे सरळ नो करून आय एम म्हणजे माझी ओळख या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्व्हिसमॅन आहात का, नाही. प्रकल्पग्रस्त, नाही. इथे काही क्वेश्चन विचारला आपल्याला, भूकंपग्रस्त, क्रीडा व्यक्ती, कारण मित्रांनो यातलं तुम्ही जर काही यस केलं तर तुम्हाला प्राधान्य भेटतं त्यामध्ये. अनाथ, नो. काही FIR, नाही. हे बारकाईनं मित्रांनो वाचून घ्या, कारण यापैकी कुठलंही एक जरी ऑप्शन तुमचं यस झालं तर तुम्हाला त्याच्याशी अगेन्स्ट म्हणजे त्याच्या रिलेटेड तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमच्यापाशी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तर मी माझा ॲड्रेस इथे टाईप करून घेतो. कंट्री निवडा, त्यानंतर स्टेट निवडा, आपलं डिस्ट्रिक्ट निवडा आणि जो काही आपला एरिया कोड असतो म्हणजेच पिन कोड, तो पिन कोड इथे टाकून घ्या. आणि परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो नॉलेज ऑफ मराठी, तुम्हाला मराठीचं नॉलेज आहे का, यस या ऑप्शनवरती क्लिक करा, कारण महाराष्ट्रातले असल्यामुळे तुम्हाला मराठी नॉलेज असणे आवश्यक आहे. त्यानंतर इथे आपल्याला 10वीची म्हणजेच मॅट्रिक्युलेशन 10th डिटेल्स भरायची आहे. आता इथे तुमचं बोर्ड, त्यानंतर तुमचं शाळेचं नाव किंवा संस्थेचं नाव, त्यानंतर पर्सेंटेज, ऑप्टेन मार्क म्हणजे इथे तुम्हाला पडले किती ते मार्क टाका आणि टोटल मार्क्स इथे टाका, ऑटोमॅटिक पर्सेंटेज येऊन जातील. त्यानंतर 12वी मित्रांनो, 12वी मंडेटरी नाही, पण तुमचं असेल तर टाईप करून घ्या मित्रांनो, काही हरकत नाही. त्यानंतर इथे आपल्याला सीट नंबर टाकायचा 12वीचा. त्यानंतर इथे पर्सेंटेज वाईज ऑप्टेन मार्क्स,
मॅक्झिमम तुम्हाला जे काय पडलेले आहेत मार्क ते टाईप करून घ्या. देन पासिंग उत्तीर्ण होण्याची वर्ष. त्यानंतर इथे काय विचारलं आपल्याला, तुम्ही राज्य अग्निशमन नाही उत्तीर्ण केली आहे का, म्हणजे 6 महिन्याचा. हो, इथे 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला आहे मित्रांनो. नो, जर तुम्ही इथे नो केलं तर तुम्ही त्या पोस्टसाठी एलिजिबल राहणार नाही, कारण त्यांनी पहिलेच सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे वर्षे इथे आपल्याला निवडायचे आहेत. इथे वर्ष निवडलेले आहे आपण, म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024. त्यात MSCIT कोर्स आहे का? येस, MSCIT कोर्स पण आवश्यक आहे मित्रांनो. MSCIT कोर्स केलेल्या ची तारीख, महिना, वर्ष इथे टाईप करून घ्या. त्यानंतर इथे तुम्ही होमगार्ड आहात का असाल तर येस करा, अन्यथा नो करून टाका. त्यानंतर डिप्लोमा वगैरे काही नाही आहे. तुमचं ग्रॅज्युएशन असेल तुम्ही ग्रॅज्युएशन टाकू शकता, डिप्लोमा असले टाकू शकता, अन्यथा सोडून दिलं तरी चालेल. त्यानंतर इथे माझं ग्रॅज्युएशन झालं आहे तर मी ग्रॅज्युएशनची इथे डिटेल्स फिल करून घेतो. ग्रॅज्युएशन डिटेल्स फिल केल्यानंतर इथे आपल्याला उत्तीर्ण संस्थेचं नाव, उत्तीर्ण झाल्याचा महिना, त्यानंतर इथे पर्सेंटेज आपला 3 वर्षाचे कंबाईन करून इथे टाकायचे आहे मित्रांनो. 3 वर्षाचे इथे टोटल टाका आणि ऑप्टेन, त्यामध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला जे काही मार्क पडलेले आहेत, म्हणजे तुमच्या सर्व मार्कशीट जोडून जे काही मार्क्स पडले आहेत ते इथे फिल करून घ्या, म्हणजे तुमची पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता प्रत्येक वर्षी 900 जर पकडलं मित्रांनो तर 9 त्रिक 2700 होतात. तर 2700 पैकी 2250 मार्क मला पडलेले आहेत. त्यानंतर इथे काय विचारलं आहे, तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का? नो. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का? नो. त्यानंतर सिरियल नंबर, म्हणजे तुमचा जो काही एक्सपेन्स असेल तर इथं टाईप करून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनमध्ये क्लिक करून घ्या. ते काय मॅन्डेटरी नाही. त्यानंतर आता इथे आपल्याला काही डॉक्युमेंट बाकी काही नाही मित्रांनो. एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आपल्याला, एक पासपोर्ट साईज फोटो अँड एक सिग्नेचर इथे अपलोड करून घ्यायचा आहे. तर मी लाईव्ह फोटो एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला कसा घ्यायचा, कारण मी नाईट टाईमला फॉर्म भरून फिल केल्यामुळे मित्रांनो हे अशा पद्धतीने काही दिसत आहे तुम्हाला. तर इथे मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक फोटो घेणार आहे, लाईव्ह फोटो. ओके. देन तुम्ही वेब कॅमेरा पण यूज करू शकता मित्रांनो, किंवा तुमच्या लॅपटॉपचा कॅमेरा पण यूज करू शकता. लॅपटॉपचा कॅमेरा चांगला असेल तर काही हरकत नाही. त्यानंतर इथे आपल्याला काही अशा पद्धतीनं जो काही फोटो आहे आपला तो फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो. साईजचा जर विचार केला तर साईज हे तुम्हाला मी इथे साईज लाईव्ह दाखवणार आहे. इथे सर्वप्रथम मी फोटो अपलोड करून घेतो मित्रांनो. 80 ते 200 KB आतमध्ये आपल्याला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर फोटो सिग्नेचर लाईव्ह आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड केल्यानंतर इथे आपल्याला साईन अपलोड करून घ्यायचे आहे. इथे आपण साईन अपलोड करून घेतो. तर इथे घोषणापत्रावर जो काही डिक्लेरेशन दिलं आहे ते प्रत्येक डब्यामध्ये येस करा, म्हणजे टिक करा. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जोपर्यंत फोटो अँड सिग्नेचर जे काही डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते ओपन करून पाहणार नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस ही होणार नाही आहे. त्यामुळे पहिले आपला तो ओपन करून पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे केल्यानंतर प्रिव्ह्यू म्हणजेच आता हा टोटली फॉर्म आपल्याला एकदा शो करून घ्यायचा आहे मित्रांनो, की कदाचित जर काही चुकलं असेल तर आपण आत्ताच दुरुस्त करू शकतो. एकदा का आपण पेमेंट ऑनलाईन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने काहीही चेंजेस होणार नाही याची दक्षता घ्यावी. हे बघा, प्लीज व्ह्यू कॅप्चर इमेज बिफोर सबमिट, म्हणजे पहिले तुम्ही जे काय कॅप्चर केलेलं आहे ते एकदा व्ह्यू करू, म्हणजे पहा, त्यानंतर सबमिट करा. तर इथे आपण ओपन होईल. एक एक्झाम्पलसाठी फॉर एक्झाम्पलसाठी असा एक फोटो घेतला आहे आपण, आणि इथे एक फोटो घेतलेला आहे मी, थोडा तो हाईड केलेला आहे, आणि इथे ती सिग्नेचर आहे मित्रांनो, पाहू शकता आपण. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने
मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म हा सबमिट होऊन जाईल आणि आपल्याला पेमेंटच्या ऑप्शनमध्ये घेऊन जाईल. तर मित्रांनो, इथे आपण UPI QR कोडने पेमेंट करू शकतो. तुम्ही इथे फोनपे, गुगल पे, पेटीएम कुठलाही एक मेथड वापरून पेमेंट करू शकता. आणि पेमेंट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक प्रिंट येईल, ती प्रिंट सेव्ह करून ठेवा. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.